नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित, पुणे येथून. आपले हे चॅनेल ॲस्ट्रो तारावरती मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, राहू महाराज हे असं म्हटलं जातं ना, की एक प्रकारची अतृप्त इच्छा किंवा गेल्या जन्मातल्या राहिलेल्या भावभावना, आकांक्षा, महत्वाकांक्षा यांचं द्योतक आहे किंवा तुम्हाला ह्या जन्मामध्ये ते मिळवण्याची प्रचंड मोठी आस आहे किंवा प्रचंड मोठी धडपड आहे. तर त्यावरती मालिका करतोय. त्यातला हा आजचा दुसरा व्हिडिओ आहे. राहू महाराज कुंडलीतील कुठल्या स्थानी आहेत आणि तुमचं जीवन ध्येय काय, त्याचं प्रयोजन काय आणि तुमच्या राहिलेल्या अपेक्षा, आकांक्षा, महत्वाकांक्षा काय. तर पाहूयात आता हा राहू कुंडलीतील द्वितीय स्थानात असता काय प्रयोजन आहे, जन्माचं प्रयोजन काय आहे आणि तुमच्या काय आकांक्षा, अपेक्षा, महत्वाकांक्षा मागच्या जन्मात राहिलेल्या होत्या त्या तुम्हाला ह्या जन्मात पूर्ण करण्याकरता या द्वितीय स्थानातील राहूची कशी मदत घेता येईल हे पाहूया. राहू दुसऱ्या स्थानात असलेली व्यक्ती या जन्मात आर्थिक स्थैर्य, चांगली किंवा गोड वाणी आणि कुटुंबाशी जोडलेली असते. यांना धनाचं आकर्षण असतं. फक्त पैसा 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 करत असतात. धन कमवायच्या मागे, धनाच्या मागे ते पळत असतात. पण चुकीच्या मार्गाने धावण्याने सुद्धा धोका उद्भवू शकतो. राहू जितका चांगला आहे, जितका चांगली फळं देतो, तितकीच तो वाईट फळं देखील देतो. त्यामुळे द्वितीय स्थानातील राहू हा तुम्हाला आर्थिक स्थैर्य देईल का नाही, आपण म्हणतो ना साठवण, पैशांचं साठवण करणं, बॅलन्स साठणं, हा प्रकार करेल का नाही, चांगली वाणी देईल का नाही किंवा कुटुंबाशी जोडलेले असाल का, तर कुठल्या स्वरूपाशी कुटुंबाशी जोडलेले असाल, ह्या गोष्टी सुद्धा आहेत. आणि तुमचं मुळातच द्वितीय स्थानात राहू आलाय म्हणजे आर्थिक स्थैर्य, चांगली वाणी आणि कुटुंब, आपलं कुळ, खानदान हे तुमचं जीवन ध्येय आहे ह्या जन्मातलं. हे तुम्ही पहिलं तर अधोरेखित करून ठेवा आणि ते सगळं तुम्हाला स्वतःच्या कष्टाने काही मूल्य ठरवून ते निर्माण करायचंय, स्थापित करायचंय. बरोबर आहे? आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या अपूर्ण आकांक्षा काय असतील बुवा, ज्या गेल्या जन्मात तुम्ही पूर्ण करू शकला नाहीत. तर धन म्हणजे पैसे कमवले फक्त पण साठवले नाही. बऱ्याचदा आपण बघतो ना, की बरेच जण असतात, की सगळं आयुष्यभर काबाड कष्ट केले पण 2 पैसे गाठीला नव्हते. असं आपण ऐकतो काही म्हाताऱ्या वृद्ध व्यक्तींकडून. ते एक आहे. त्यानंतर संपत्ती म्हणजे अचल संपत्ती ज्याला म्हणतो ना, घर, बंगला, गाडी, शेतीवाडी असं काही बऱ्याच जणांना मनात असून किंवा ते करता येत नाही, साधत नाही त्यांना ते. कारण बाकीच्या पण जबाबदाऱ्या असतात घरातल्या, त्यामुळे त्यांना ते समजत नाही. आणि कुटुंबाशी संबंधित तीव्र इच्छा, तुम्ही मनाने चांगले असता, कर्तृत्वाने चांगले असता, कर्माने चांगले असता, परंतु काहीतरी कारणामुळे तुमचं गेल्या जन्मामध्ये तुमच्या कुटुंबियांबरोबरचे संबंध एवढे घनिष्ठ नसतात, चांगले नसतात, सुसंवाद या स्वरूपाचे नसतात. तर त्या तुमच्या अपूर्ण इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा असतात. त्या तुम्हाला ह्या जन्मात पूर्ण करायच्यात. हा द्वितीय स्थानातील राहूचा सांगावा आहे. व्यक्तीला खूप पैसा कमवायचा असतो. कुटुंबातील व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी काहीतरी मोठं करायचं असतं. आणि कधी-कधी ही व्यक्ती आपण काय म्हणतो त्याला, धन मिळवण्याकरता चुकीच्या मार्गांचा अवलंब करू शकतात, केलेला असतो किंवा त्यांची तशी मानसिक तयारी असते द्वितीय स्थानातील राहू असेल तर. आणि तो जर का अशुभ राशीमध्ये असेल, अशुभ आणि पापग्रहांनी दृष्ट असेल तर ते जास्तच तीव्रतेने होतं. ओके. तर ह्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या अपूर्ण आकांक्षा गेल्या काही जन्मातल्या आहेत. आता ह्या जन्मातलं राहू द्वितीय स्थानात मिळालंय, त्याचं प्रयोजन काय आहे बाबा, की त्याचा कसा वापर करायचा किंवा त्याचा तुम्ही कसा वापर करून तुमच्या पेंडिंग लाईफ, पास्ट लाईफ मधले पेंडिंग कर्म कसे क्लिअर करू शकता, त्याचं प्रयोजन काय. तर सगळ्यात पहिलं प्रयोजन म्हणजे तुम्ही तुमची राहूमुळे जी बुद्धिमत्ता, जे चातुर्य, जो स्मार्टनेस तुम्हाला मिळाला आहे त्याचा पुरेपूर योग्य त्या प्रकाराने प्रॉडक्टिव्ह पद्धतीने, पॉझिटिव्ह वेने वापर करून आर्थिक स्थैर्य मिळवण्याचा प्रयत्न करू शकता, मिळवता. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, तुमचे जे काही विहित कर्म आहेत, विहित कर्म म्हणजे नोकरी धंदा करत असाल तर ते कर्म करून कुटुंबाच्या प्रती ज्या आपल्या जबाबदाऱ्या आहेत त्या पूर्ण करण्याकरता तुम्ही धडपडू शकता किंवा पूर्ण करू शकता. बोलण्यामध्ये अनिश्चितता येऊ शकते, कारण द्वितीय स्थानातला राहू हा शुभ असेल किंवा अशुभ असेल, परंतु तो एक प्रकारची अनिश्चितता किंवा थोडंसं आपण म्हणतो ना वेग बोलणं असतं, काही वेळेला हवेत बोलणं असतं, ते देतो. तर त्याच्यावरती तुम्हाला कंट्रोल ठेवावं लागेल. ते जर का तुम्ही व्यवस्थित बोलणं, चालणं ठेवलं, विचारांती बोलणं ठेवलं, तर त्याचा तुम्हाला पूर्णपणे चांगला
उपयोग होईल. हेच तुमच्या ह्या जन्माचं प्रयोजन आहे द्वितीय स्थानातील राहूचं. करेक्ट. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या, धन, कुटुंब, वाणी हे सगळे तुमच्या काय म्हणतो ना, तुमच्या स्वतःशी निगडीत असलेल्या गोष्टी. धन कोण कमवणार आहे? तर तुम्ही करणार. वाणी कुणाची? तर तुमची आहे. कुटुंब कुणाचं आहे? ते तुमचं आहे. तर तुम्ही तिथं सेंटरला आहात. या तिन्ही गोष्टी करता सेंटरला म्हणा किंवा ड्रायव्हिंग फोर्स तुम्ही आहात आणि तुम्हाला द्वितीय स्थानातील राहू ती शक्ती पुरवतोय, की ही तुमचं जो ड्राईव्ह आहे, हे जे तुम्हाला करायचं काम आहे, कर्म आहे, ते पूर्ण करण्याकरता तो तुम्हाला मदत देखील करू शकेल. फक्त ती राहू महाराजांची मदत कुठल्या स्वरूपात घ्यायची, कशी घ्यायची, त्याचा कसा स्मार्टली वापर करायचा, हे तुम्हाला काही गोष्टी शिकाव्या लागतील, काही गोष्टी अनुभवातून तुम्हाला कळतील आणि काही गोष्टी तुमच्या कुटुंबातले, कारण कुटुंब स्थान आहे. कुटुंबातल्या वरिष्ठांचं मार्गदर्शन, सल्ला घेऊन सुद्धा तुम्ही त्याच्यावरती अ, मात करू शकता किंवा ते ध्येय गाठू शकता. पण हे प्रयोजन आहे राहू महाराजांचं. वाणीवरती प्रभुत्व मिळवण्याकरता आता बरेच जण आपण बघतो ना, ते क्लासेस लावतात बोलण्याचे किंवा संभाषणाचे वगैरे आहेत किंवा आवाजाचे चढ-उतार कसे असावेत, याचे पण क्लासेस आहेत. त्याची मदत घेऊ शकता किंवा पास्ट लाईफमध्ये तुम्हाला जे वैयक्तिकरित्या धन, परिवार टिकलेलं नव्हतं. तुम्हाला त्याचा पुरेपूर लाभ मिळत नव्हता. तो तुम्हाला आता ह्या जन्मामध्ये पुरेपूर उपभोग घेता येऊ शकेल. फक्त त्याची जास्त हौस धरू नका, हव्यास धरू नका. योग्य त्या प्रकारे आपण म्हणतो ना, कायदेशीररित्या किंवा प्रामाणिकपणे कष्टपूर्वक त्याच्या मागे पाठपुरावा करा, त्याच्या मागे पळा. आलेलं धन, मिळालेलं कुटुंबीय हे कसं जतन करून ठेवता येईल ते बघा आणि त्यात कशी वाढ करता येईल ते पण बघा. तर ह्या द्वितीय स्थानातील राहूचा तुम्ही जे ह्या जन्माचं प्रयोजन आहे आणि गत जन्मातल्या ज्या तुमच्या अपूर्ण आकांक्षा, महत्वाकांक्षा, इच्छा राहिल्या होत्या त्या पूर्ण करण्याकरता उपयोग करून घेऊ शकताय. द्वितीय स्थान हे मुळात धन, वाणी, कुटुंब आहे. तर राहूचा हा जप जे आहे ना, तो राहू दुसऱ्या घरात जो येतो, तो तुम्हाला आपण म्हणतो ना, ऐहिक सुखाकरता झपाटलेपण देतो. विचारामध्ये एक प्रकारचं तेज देतो. बोलणं हे शस्त्र असतं, पण ते दुधारी आहे. ते घ्या आणि हा जन्म तुम्हाला साठवणुकीकरताच मिळालेला आहे. मग ते धन असेल, बोलण्याने माणसं जोडून साठवणं असेल किंवा कुटुंबीय असेल. हे तुमच्या जीवनाचं सार आहे आत्ताचं. ध्येय आहे मुख्य, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, माझी विनंती आहे, की तुमच्या कुंडलीमध्ये राहू कुठल्या स्थानात आहे, हे जर का तुम्ही सांगितलंत, कमेंटमध्ये मेन्शन केलं, तर त्या अनुषंगाने मी तुम्हाला त्या स्थानातला व्हिडिओ शेअर करू शकतो किंवा तो रेफरन्स देऊ शकतो. तर कृपा करून माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा. माझे जर कंटेंट आणि विषय तुम्हाला आवडत असेल, तर आपल्या मित्र-परिचितांना देखील शेअर करून त्यांना देखील लाईक आणि शेअर करायला सांगा. धन्यवाद.